आकाशवाणी नांदेड केंद्र. श्रोत्यांनो, येत्या 2 आणि 3 डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं संपन्न होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक जगदीश कदम यांच्याशी प्राध्यापक नारायण शिंदे आणि गणेश धोबे यांनी केलेली बातचीत आता आम्ही प्रसारित करीत आहोत. श्रोते मित्रांनो, येत्या 2 आणि 3 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या ठिकाणी 43वे मराठवाडा परिषदेच्या वतीनं भरवलं जाणारं 43वे साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि दरवर्षी हे संमेलन मराठवाड्याच्या अगदी ग्रामीण भागात सुद्धा होत असतं. कौतिकराव टाले पाटील या परिषदेचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या वतीनं दरवर्षी वेगवेगळे अध्यक्ष मराठवाड्यातले नामांकित साहित्यिक मंडळी, त्यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळतो आणि साहित्यिक लोकांना त्या ठिकाणी मेजवानी मिळते. साहित्यामध्ये विशेषतः या संमेलनाचे नियोजित अध्यक्ष आपल्या नांदेडचे आहेत. डॉक्टर जगदीश कदम नांदेडचे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून त्यांची ओळख आहे. रास गोंडर आणि झाडमाती यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत आणि नांदेडला गेल्या अनेक वर्षापासून साहित्यिकांची परंपरा आहे. या परंपरेप्रमाणे नांदेडचे एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून यांची ओळख आहे आणि यांची मराठवाडा परिषदेच्या वतीनं जे काही संमेलन होऊ घातलेलं आहे 43वे, या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून यांची एकमतानं निवड झालेली आहे. जगदीश कदम सराचा परिचय द्यायचा म्हटलं की सर्व साहित्यिक मंडळींना, नांदेडच्या मराठवाड्याच्या साहित्यिक मंडळींना, विशेषतः ग्रामीण साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. तर आज आपण या त्यांच्या साहित्यिक प्रवासाविषयी किंवा गंगापूर इथं होणारं जे काही साहित्य संमेलन आहे, या संमेलनामध्ये काय काय उपक्रम होणार आहेत, कोण कोण मान्यवर येणार आहेत, एकूणच त्यांच्याकडनं या साहित्य संमेलनाविषयी जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा त्यांचं सर्व श्रोत्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आहे. शिंदे सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. ते सुद्धा साहित्यिक आहेत. त्यांच्याशी आज आपण चर्चा करणार आहोत. किंबहुना शिंदे सर जगदीश कदम सरासोबतही चर्चा करणार आहेत. पहिल्यांदा या दोघांचं या ठिकाणी आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर. नमस्कार. खरं म्हणजे ग्रामीण साहित्यिक म्हणून तुमची ओळख नांदेड आणि मराठवाड्याला आहे. सर, मला असं सांगा की तुम्ही साहित्यिक म्हणून नांदेडच्या रसिकांसमोर केव्हा आले? मी विद्यार्थी दशेपासून लेखन करतो आहे. साधारणतः माझ्या लेखनाचा जो प्रवास आहे तो 5 दशकांचा आहे. म्हणजे 50 वर्षांपासून मी लिहितो आहे. मी विद्यार्थी असताना पहिली कथा लिहिली 1971 मध्ये आणि तेव्हापासून आजतागायत मी सातत्यानं लिहित आलेलो आहे. तर मी कॉलेजमध्ये असताना कॉलेजच्या पहिल्या वर्षी मी कथा लिहिली होती 1971 मध्ये. माझं प्राथमिक शिक्षण माझ्या गावी झालं. हदगाव तालुक्यात रुई नावाचं छोटंसं गाव आहे. तिथं एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझं प्राथमिक शिक्षण तिथे झालं आणि मग माध्यमिक शिक्षण शारदा भवन हायस्कूलला झालं नांदेडच्या. आणि यशवंत कॉलेजला मी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आणि माझं MA शिक्षण पीपल्स कॉलेजला झालं, नांदेडला झालं. यानंतर तुम्ही सर्व्हिस पण नांदेडला? नांदेडलाच मी ज्या महाविद्यालयात मी शिक्षण घेतलं होतं त्याच यशवंत महाविद्यालयात. आता हे माझे समोर बसलेले जे नारायणराव शिंदे आहेत, जे नायगावला प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत नायगावच्या जनता कनिष्ठ महाविद्यालयातून, तर ते माझे विद्यार्थी आहेत. तर म्हणजे तेव्हापासून तेही लिहित असत आणि मी सुद्धा लिहित असे. आमचा हा लेखन प्रवास असा दीर्घ काळापासून चालत आलेला आहे. सर, तुम्ही सुरुवातीला कथा लिही, पण आज संपूर्ण महाराष्ट्राला तुम्ही कवी म्हणून परिचित आहात. म्हणजे हा बदल कसा? कथा लिहिण्यामागचं कारण, मी सुरुवातीला कथा लिहिल्या, त्याचं कारण काय की त्या काळामध्ये मला वाचनाची प्रचंड भूक आणि खेड्यापाड्यातील जी मुलं असतात त्यांच्यामध्ये वाचनाची त्या काळामध्ये, आज आता माध्यमं बदललेली आहेत, वाचन संस्कृती थोडीशी आता खालावलेली आहे असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे आमच्या काळामध्ये साधारणतः 80चं जे दशक आहे त्या दशकामध्ये खेड्यापाड्यातील मुलांना वाचनाची प्रचंड भूक होती की आता जे पडेल ते वाचायचं. आणि त्या काळामध्ये माझ्या गावी पॉकेट बुक्स असायचे, छोटे छोटे हिंदी पॉकेट. तर तेव्हा माझी भूक इतकी होती वाचनाची की गुलशन नंदाची सगळी हिंदी पुस्तकं, छोटी छोटी पुस्तकं मी वाचलेली आहेत की ज्या पुस्तकांवरती अनेक चित्रपट आलेले आहेत. कटी पतंग असेल, झिलकी उस पार असतील. आमची एवढी प्रचंड भूक होती. आणि मग ती भूक असताना जेव्हा मी वाचत होतो तेव्हा माझ्या हातामध्ये अण्णाभाऊ साठेंचं साहित्य आलं, म्हणजे कादंबऱ्या पडल्या. आणि कादंबऱ्या वाचल्यानंतर इतका झपाटून गेलो मी अण्णाभाऊंचं साहित्य वाचत असताना की मला वाटलं अरे हे तर माझ्या सगळं परिचयाचं आहे. आणि मी थोडंफार इतरत्र जे साहित्य होतं तेही वाचत होतो. नासी फडके होते, परंतु ज्या सगळ्या कथा मला थोड्याशा माझ्या जीवनाशी निगडीत वाटत नव्हत्या. त्यांचं विश्व वेगळं होतं. पण मला जे जवळचं साहित्य वाटलं ते प्रामुख्यानं अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य वाचलं. आणि मग तेव्हा मला वाटलं की मी सुद्धा असं लिहू शकतो, मला सुद्धा असं लिहून पाहायला काय हरकत आहे. आणि म्हणून मी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला, कथा लेखनाकडे वळलेलो आहे. यानंतरचा एक प्रश्न असा आहे की आता सर म्हणाले की तुम्ही कसे
वळला तिकडे, कथा आणि कविता दोन्हीचाही संगम तुमच्याकडे आला. तुमच्या नावावर साहित्य काय काय आतापर्यंत? सरास गोंडर आणि झाडमाती असं म्हणा. मी का फार जास्त, आता मी जरी 50 वर्षांपासून लिहित असलो तरी असं काय भरमसाठ साहित्य निर्मिती माझ्या नावावर नाही. 5 कविता संग्रह आहेत, 3 कथा संग्रह आहेत, 2 कादंबऱ्या आहेत, 2 नाटकं आहेत, 2 चरित्र पुस्तकं आहेत, 2 वैचारिक ग्रंथ आहेत, 2 असे व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक आहेत, अशी पुस्तकं, समीक्षेचं एक पुस्तक आहे. तर अशा प्रकारचं साहित्याचा कुठलाच प्रकार आपल्याकडून, म्हणजे याचं असं नसतं की आपल्याला सगळेच प्रकार सक्षमपणानं लिहिता येतात असं मी समजायला, असं म्हणजे त्याचं काही कारण नाही. मी प्रयोग केला की आपल्याला लिहिता येतं का? शेतकरी जो पेरणारा असतो तो ज्वारीचंच बी पेरतो का? मग तो गहूही पेरून पाहतो, तो कापूसही पूर्वीच्या काळी पेरून पाहायचा, आता तर लावगण केली जाते, पण पूर्वीच्या तसा मी असा प्रयत्न केलेला आहे. अच्छा, ग्रामीण कवी असतील, कथाकार असतील की शेती आणि मातीशी त्यांचं अगदी नातं घट्ट जोडलेलं असतं, म्हणून ग्रामीण साहित्याची निर्मिती होते असं म्हटलं जातं की साहित्यामध्ये समाज जीवनाचं जे प्रतिबिंब आहे त्या ठिकाणी आता साहित्यामध्ये असतं. आणि आता साहित्यामध्ये वेगवेगळे प्रवाह येऊ घातलेले आहेत. असे वेगळ्या साहित्य संमेलनात तुम्हाला जाण्याचा योग कुठं आला का? नाही, आता जे आपण प्रकार म्हणताय, आता मी ग्रामीण जाणीवेचं साहित्य, मग ग्रामीणमध्ये मग कष्ट करणारा समाज असेल, मग शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कारण मला हे जग, हे लोक मी जवळून पाहिलेले आहेत. नाही, बाकीच्या म्हणजे ज्या विश्वाचं मी जवळून अवलोकन करू शकलो नाही त्या जगावर लिहिण्याचं काही कारण नव्हतं. ज्या समाजाला मी जवळून पाहिलेला आहे, विशेषतः कष्ट करणारा समाज, मग शेतकरी समाज, ज्या कुटुंबातून मी जन्माला आलेलो होतो, मी पाहत होतो की हा शेतकरी रात्रंदिवस काम करतो, रात्रंदिवस घाम गाळतो. घाम नाही, ते रक्तच असतं, आणि रात्रंदिवस रक्त गाळूनही त्या माणसाच्या वाट्याला काय येतं, म्हणजे त्याच्या श्रमाचा मोबदला सुद्धा त्याला मिळू शकत नाही. अशी परिस्थिती होती. कष्ट करणाऱ्या माणसाच्या कष्टाला इथे काही किंमत नव्हती, म्हणजे श्रमाची फारशी प्रतिष्ठा नव्हती. हे मी जवळून पाहत होतो. उलट आमच्या साहित्यामध्ये ह्या शेतकऱ्याचं, ह्या कष्टकऱ्यांचं खरं खुरं चित्रण यायला खूप उशीर झाला. आमच्या खेड्यातला माणूस त्याच्या अंगावरचे कपडे पाहून, त्याचं बोलणं पाहून, त्याचं वागणं पाहून तो एक चेष्टेचा विषय मराठी साहित्यामध्ये झालेला होता. म्हणजे मराठी साहित्यामध्ये त्याची टिंगल टवाळी केवळ हसण्यासाठी, लोकांची करमणूक करण्यासाठी, मनोरंजन करण्यासाठी हा खेड्यातल्या माणसाचं पात्र साहित्यातून उभं केल्याचं चित्र मी पाहत होतो. आणि त्यामुळे मी अस्वस्थ होत होतो की खेड्यातला माणूस असा नाहीये, त्याला चेष्टेचा जो विषय तुम्ही करता तो तर प्रचंड कष्ट करतो, राबतो, शेतात असेल, इतरत्र असेल, इतके कष्ट करूनही तर त्याला जर तुम्ही चेष्टेचा विषय केला, मग कथा असतील किंवा कादंबऱ्या असतील, ह्या सगळ्या साहित्यामधून अशा पद्धतीनं हा कष्ट करणारा माणूस, मजूर असेल, मग शेतकरी असेल, तो चेष्टेचा विषय करण्यात आमच्या त्या काळातील साहित्यिकांना की अशा प्रकारचे किस्से कथन केले, लोकांचा प्रतिसाद मिळतो का, लोक मग टाळ्या वाजवायचे त्यांच्या कथा ऐकत असताना, त्यांना दाद द्यायचे, की मला ही गोष्ट अस्वस्थ करणारी वाटायची. की असं मी थोडंसं अंतर्मुख होऊन विचार करायला लागलो. आणि मग त्यातून मी पहिली कथा लिहिली मुडदे नावाची, 1978 मध्ये, लक्षात घ्या. आणि ती कथा घिसाडी समाजावर आहे, घिसाडी समाज. आणि माझी ती मुडदे नावाची कथा, त्या कथेचं मी कथाकथन त्या काळी केलेलं आहे. अत्यंत गंभीर कथा. असा विद्रोह माझ्या त्या कथेमध्ये मी 1978 मध्ये आणलेला आहे, ते कथेमधून. आणि मी मग या कथेला जो विनोदाचा भाग हे लोक करत होते, प्रस्थापित कथाकार, दमा मिराजदारांसारखे कथाकार आहेत, शंकर पाटलांसारखे कथाकार आहेत, की लोकांची करमणूक करायची. जे माझ्याकडे शब्दांचं सामर्थ्य आहे, ती माझी जबाबदारी आहे लेखक म्हणून, आणि ते काम मी प्रामाणिकपणे पार पाडलेलं आहे. बरोबर आहे सर. तुम्ही जे काय आहे ते ग्रामीण वास्तव याचं चित्रण केलेलं आहे, खेड्यातलं दुःख आणि वेदना उजागर केल्या आहेत. मला वाटतं तुमच्या यामुळेच की काय तुमच्या हातून एखादीही प्रेम कविता लिहिल्या गेलेली नाही. प्रेम हा काही वर्ज मानण्याचा विषय नाही. प्रेम हा सुद्धा चांगला विषय आहे. माणसाला आयुष्यामध्ये प्रेम सुद्धा लागतं, परंतु प्रेमापेक्षा इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टींमधून त्याला बाहेर पाहायला सवडच मिळत नाही. प्रेम तर महत्वाचं आहेच, प्रेमाशिवाय जग चालू शकत नाही. परंतु आज पाहतो की 5 मिनिटात, आता तुम्ही लक्षात घ्या, ग्रामीण आमच्या कादंबऱ्यांमध्ये आधीच्या की 5 मिनिटात प्रेम असे प्रसंग आलेले आहेत की ती तरुणी नदीवर जाते, तरुण नदीवर येतो आणि मग त्यांचं प्रेम जुळतं. हे शक्य आहे का? एखादी खेडेगावातली तरुणी नदीवर येईपर्यंत तिच्यावर किती डोळे असतात? आईचे 2 डोळे, वडिलांचे 2 डोळे, काकाचे 2 डोळे, चुलतीचे 2 डोळे आणि गावातल्या अनेकांचे कितीतरी डोळे. आता ह्या डोळ्यांमधून ती नदीपर्यंत येते. सगळे लोक पाहतात की ही मुलगी कुठे चालली, आणि तिथे तिला एखादा मुलगा भेटतो आणि त्यांचं प्रेम जुळतं. ही गोष्ट अशक्य कोटीतली आहे. अपवाद म्हणून असा प्रकार घडतही असेल, परंतु सर्रासपणे कादंबऱ्यांमध्ये, कथांमध्ये तुम्ही जर अशा प्रकारची वर्णन करत
असती. तर मला वाटतं ही वर्णनं केवळ बेगडी स्वरूपाची वर्णनं मला वाटायची. आणि आजही अशा प्रकारची वर्णनं जेव्हा येतात, काही लोक करतात, तेव्हा ती त्या लेखकाची स्वतःची फसगत आहे असं मी समजत आलेलो आहे. आणि त्यामुळे प्रेम, तुम्ही म्हणता प्रेमावर, आता ती माझी मर्यादा असू शकते. प्रेमावर लिहायला, चांगल्या कथा कादंबऱ्या लिहायला काय हरकत नाही, परंतु मला प्रेम या विषयावर फारसं लिहिता आलेलं नाही. पण त्या कविता वाचकांपुढे आणण्याचं धारिष्ट्य नाही झालं, कारण दुःख एवढं अथांग होतं माझ्या अवतीभोवती, आणि त्या दुःखामध्ये पिळून निघणारा जो समाज होता, त्या समाजाच्या व्यथा मला अत्यंत महत्वाच्या वाटल्या, आणि त्या अधोरेखित करण्याचा प्रयत्न मी माझ्या साहित्यातून केलेला आहे. काही लोक म्हणतात की बाबा मी लिखाण जे करतो ते स्वान सुखायसाठी लिखाण करतो, एकटं राहणे म्हणजे आपल्याला जास्त लिहिता येते, चळवळीत वगैरे जायचं नाही वगैरे, असं याबद्दल तुमचं काय मत आहे सर? नाही, स्वांत सुख आहे, ठीक आहे. आता तुम्हाला आनंद वाटत असेल, आनंदासाठी तुम्ही लिहा, काही हरकत नाही, आनंदासाठी तुम्ही लिहा. परंतु आनंदापेक्षा की तुमच्या अवतीभोवती माणसाला कुरतडून टाकणारे इतके प्रश्न आहेत. आज तर तुमच्या अवतीभोवती इतक्या शक्ती आलेल्या आहेत की तुम्हाला चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आज शत्रू कोण आहे तुम्हाला दिसत नाही, परंतु आज तुमच्या घरापर्यंत, आज तुमच्या पुढच्या पिढ्यांचं काय होईल काही सांगता येत नाही. इतक्या प्रश्नांच्या आवर्तामध्ये आपण सापडत चाललेलो आहे. आणि अशा प्रश्नांचा कुठेतरी सुगावा लेखक म्हणून किंवा प्रतिभावंत म्हणून त्याला आधी लागला पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा असते. कारण ह्याला दूरचं दिसतं, फार दूरदृष्टी असते. अशा पद्धतीनं लेखक किंवा प्रतिभावंतांकडे समाज पाहत असतो. अहो, चळवळीत गेल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार? ज्ञानेश्वर असतील, ते सुद्धा त्या चळवळीत पडलेच, बहिष्कृत झाले, समाजानं बाजूला टाकलं. तुकाराम महाराजांची गाथा बुडवली. तुम्हाला जर काही करायचं असेल ना, तुम्हाला समाजामध्ये, चळवळीमध्ये जावंच लागेल. त्या समाजाचे प्रश्न समजावून घ्यावेच लागतील. मी बंद खोलीत बसतो आणि लिहितो आणि माझं लिहिलेलं फार चांगलं आहे, अशा प्रकारचं जो तुम्ही स्वतःची ती फसवणूक असेल. कारण तुम्ही जगाचे प्रश्न इतके चिवटपणानं लोक त्या प्रश्नांना सामोरं जात आहेत की आज इतके असंख्य अस्वस्थ करणारे प्रश्न आहे, आणि तुम्हाला हे प्रश्न दिसत नसतील. मलाच आनंद मिळाला पाहिजे यासाठी जर तुम्ही लेखन करत असाल, तर मला वाटतं ते लेखन तुमच्या त्या काळातील आनंदासाठी ठीक आहे, परंतु ते दीर्घजीवी ठरेलच ह्याची शाश्वती देता येत नाही. छान सर, तुम्ही सांगितलं भविष्याचा वेध घेणारं साहित्य असलं पाहिजे. 50-60 वर्षानंतर काय परिस्थिती येणार आहे, म्हणून तुमचं जे ग्रामीण साहित्य आहे, ग्रामीण जीवनाचं जिवंत उदाहरण तुम्ही या ठिकाणी तुमच्या कथा कवितांमधून सांगितलेलं आहे. बरं सर, आता यानंतरचा एक असा प्रश्न आहे की तुम्ही 71 पासून जवळजवळ 50 वर्षापासून लिखाण केलेलं आहे. त्यावेळेच्या सामाजिक जाणीवा वेगळ्या, यावेळेच्या जाणीवा वेगळ्या, आणि समाजाचं जिवंत चित्रण साहित्यामधून जसं उमटतं असं आपण म्हणतो. आता अलीकडच्या काळामध्ये प्रसार माध्यमामध्ये वेगवेगळ्या वाहिनीवर वेगवेगळ्या मालिका, कथा वगैरे येत असतात. तिथं नायक नायिकाचं वेगळं, तिथलं ग्रामीण जीवन वेगळं, आणि समाजामध्ये बरंचसं काही दाखवलं जातं. अशक्य गोष्टी तिथं दाखवल्या जातात. सध्या परिस्थिती अशी आहे की प्रचंड प्रमाणात संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे आणि व्यवस्था निर्माण केलेली आहे. कुठं जायचं, तुम्ही काय खायचं, कसं राहायचं, आता हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला उरलेला नाही. आपण जे म्हणता वाहिन्या ठरवतात की तुम्ही आज काय खायचं, कोणता पदार्थ चांगला आहे, कोणता सदा पदार्थ रुचकर आहे. पूर्वी आपली आजी सांगायची की हे खा बाबा, ही भाजी चांगली आहे, ही चटणी चांगली असते. आई सांगायची, माय सांगायची, किंवा आपले इतर लोक सांगायचे. आता तुम्ही काय खाल्लं पाहिजे, कोणतं पौष्टिक असतं, हे आता जाहिरातींचा एवढा मोठा भरीमार तुमच्यावर होतो, आणि वाहिन्या सांगत असतात तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, म्हणजे तुम्ही असं व्हाल, तुम्ही तसं व्हाल. आणि ह्या वाहिन्यांच्या सगळीकडून होणाऱ्या आक्रमणामुळे सामान्य माणूस भांबावून गेलेला आहे. म्हणजे कसं जीवन जगायचं, कोणते कपडे घालायचे इथपासून, आणि व्यवस्था सुद्धा अशा गोष्टींना मोठ्या प्रमाणात पाठबळ देताना दिसते. नाही, माणूस स्वतःच विचार करण्याचं जे इंद्रिय आहे ते हळूहळू फ्रीज व्हायला लागलेलं आहे. असं की मी आता काय केलं पाहिजे ते सांगते. अहो, तुम्ही एखादा 12वी 11वीला ऍडमिशन घ्यायला जेव्हा मुलगा येतो शिक्षक म्हणून आमच्याकडे, तेव्हा आमच्या शिक्षकाला ताबडतोब उत्तर देता येत नाही की याला कुठल्या फॅकल्टीला पाठवा म्हणून. पण ठरलेली उत्तरं असतात. डॉक्टर व्हायचं, जा डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हायचं. तो सांगू शकत नाही की चांगला मनुष्य हो, तू आर्ट्स शाखेकडे जा, चांगली पुस्तकं वाच, चांगला माणूस हो, असं एकही शिक्षक सांगत नाही. आणि असा शिक्षा सांगणारा जो शिक्षक आहे तो मला वाटतं आजच्या काळात तोही दुर्मिळ झालेला आहे. म्हणून अशा प्रकारची संभ्रमावस्था सर्वदूर निर्माण झाली, सगळीकडे निर्माण झालेली आहे. आणि हे मला वाटतं समाजापुढे हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे आजच्या काळामध्ये. तुम्ही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहात. तर हे जो प्रिंट मीडिया आणि सोशल मीडिया आहे, याच्यामध्ये साहित्याचं उद्याचं भविष्य काय सर नेमकं? प्रिंट मीडियाचं त्याला तर आता तुम्ही म्हणताय खरं आहे, पण अमेरिकेमध्ये सुद्धा आज प्रगत राष्ट्र येते आपल्यापेक्षा. अमेरिकेमध्ये सुद्धा आज वर्तमानपत्र वाचल्याशिवाय अमेरिकन माणसाची भूक भागली जात नाही.
त्यामुळे प्रिंट मीडियाचं महत्व कमी होणारच नाही. कितीही वाहिन्या आल्या, वाहिन्या काय करतात की एकच दृश्य दिवसभर त्याच दृश्याचा भडीमार, आणि लोक काय एकदा एखादी गोष्ट आपण पाहतो आणि दिवसभर तेच 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 दाखवायला जर लागले आणि तेच जर आपल्याला पाहायला लागलं तर मला वाटतं ते नकोसं वाटतं, त्याचा राग येतो. तेव्हा हे जे प्रिंट मीडियाचं महत्व काही असं कमी होणार नाही. दुसरं असं की मोबाईलमुळं वाचन संस्कृती कुठं कमी झाली का, तर वाचाल तर वाचाल बाबासाहेब म्हणाले होते. याच्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांची, प्राध्यापकांची, बाकी जी काही सुशिक्षित वर्ग आहे त्यांनी वाचलं पाहिजे, वाचणं चौफेर कसं असलं पाहिजे. त्यामुळे बरेच लोक असं सांगतात की वाचन करायला वेळ नाही. या मोबाईलमुळे काय परिणाम झालाय का वाचन संस्कृतीवर? प्रश्नच नाही. हे मोबाईलमुळे, मोबाईलचा कसा वापर करायचा हे भारतीयांना कोणी सांगितलं नाही. मोबाईल इतका चांगला याचा वापर करता येतो, परंतु आम्हाला कसा कोणीही सांगितलं नाही आपल्याकडे. त्यामुळे अगदी 5-6 महिन्याच्या लेकरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत तुम्ही आज कुठल्याही मार्केटमध्ये जा, प्रत्येकाच्या हातामध्ये तुम्हाला मोबाईल दिसेल. आणि भारतासारख्या ज्यांना काम नाही असं म्हणतो ती माणसं काय करतात, मोबाईल म्हणून काम काय करतात, ते फक्त पाहत राहायचं की ज्याच्यामुळे उद्या तुमची दृष्टी, तुमचा मेंदू कमकुवत होणार आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? नाही, याची जाणीव नाही तुम्हाला. आपण मोबाईलमध्ये सारखं गुंतून राहिलो तर आपण किती नुकसान करून घेत आहोत आपल्या शरीराचं, आपल्या इंद्रियांचं, हे तर आपण कधी विचारातही घेत नाही. हे शास्त्रज्ञ म्हणतात की भारतामध्ये पुढच्या काळामध्ये सगळ्यात जास्त अशा वेगवेगळ्या व्याधींना सामोरं जाणारे जे लोक आहेत ते भारतामध्ये दिसतात. कारण नसता अकारण तुम्ही कितीही पाहता, पण काय पाहता, ज्ञान घेता का? ज्ञानाचं साधन खूप चांगलं आहे, भरपूर माहितीचं भांडार त्याच्यामध्ये आहे. माहितीचं भांडार आपण घेतो का? नाही. मग त्याच्यामध्ये काय होते, सामाजिक कटकटी, कोणाला तरी कोणाचा द्वेष करायचा, त्याच्यावर काहीतरी आपण प्रतिक्रिया द्यायची, तो आपल्यावर प्रतिक्रिया देणार, अशा प्रकारचा विसंवाद निर्माण करणारं हे माध्यम अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसू लागलेलं आहे. आणि बाबासाहेबांनी किती चांगलं सांगितलं ह्या पुस्तकांचं, ज्ञानाचं महत्व. ते महत्व आम्ही कधी लक्षात घेतलं का? ते वाचनाशिवाय तरुणोपाई नाहीच आहे. तुम्ही वाचन केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाताच येणार नाही. कारण तुमच्या मेंदूची जी भूक आहे तुम्हाला त्या वाचनातूनच ती शमवली जाऊ शकते. आणि ही गोष्ट मला वाटतं तरुण पिढीच्या तर पार विस्मरणात चाललेली आहे अलीकडे. इतकी ती पिढी मोबाईलमध्ये, अलीकडच्या ज्या तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये अडकून पडलेली. सर, तुम्ही बरबडा येथे झालेल्या 2 दिवसीय राज्यस्तरीय संमेलनाचे अध्यक्ष होतात. अतिशय खेड्यामध्ये ते झालेलं संमेलन आहे. तिथली रसिकता, तिथला अनुभव, आणि तुम्ही अनेक मोठ्या शहरामध्ये सुद्धा संमेलनामध्ये सहभागी झाले आहेत, अध्यक्ष म्हणून राहिलात, तर काय फरक वाटतो सर? म्हणजे आता बरबडा इथे आमचे दिलीपराव धर्माधिकारी यांनी फार उत्तम पद्धतीनं साहित्य संमेलन घेतलं होतं आणि त्या राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलनाचा पहिला अध्यक्ष होण्याचा मान मला मिळालेला होता. त्या संमेलनामध्ये चित्र असं होतं की ग्रंथदिंडी काढतात गावातून आणि घरोघर रांगोळी असतात आणि प्रत्येक घरातील माणूस त्यामध्ये सहभागी झालेला असतो. इतका जल्लोष असतो आणि मग सगळं गाव तिथं येतं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला. माझं तर भाग्य असं की रारण बोराडे माझे उद्घाटक होते माझ्या कार्यक्रमाच्या वेळेस. इंद्रजित भालेराव होते, श्रीकांत देशमुख होते, रविचंद्र हाडसनकर होते, नागनाथ पाटील होते, सगळे लोक होते त्या साहित्य संमेलनामध्ये उपस्थित. आणि दिवसभरचा तो माहोल होता. ग्रामीण लोकांची भूक इतकी आहे आज सुद्धा की त्यांना नवं काही मिळतं का ऐकायला, कारण तेच ते ऐकणं. किती कथा ऐकता, आता रामायण महाभारत खूप झालं ऐकून, आता नवीन काय? माझं लेकरू उद्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीनं उभं राहू शकेल या संदर्भातलं काही मार्गदर्शन या लेखक कवींकडून मिळू शकतं का, याची आतुरतेनं वाट पाहणारे पालक ग्रामीण भागात आहेत. काही मार्गदर्शन आम्हाला होऊ शकतं का या साहित्याच्या माध्यमातून असेल तर यासाठी ते खूप भुकेलेले आहेत. आणि मला वाटतं दोबेसाहेब तुम्ही म्हणालात, ही साहित्याची जबाबदारी सुद्धा आहे की लोकांना काहीतरी नवं चांगलं दिलं पाहिजे. ही साहित्यिकांची जबाबदारी आहे. विश्व मराठी साहित्य संमेलनात सिंगापूरला सुद्धा गेलो होतो, तिथे निमंत्रित वक्ता होतो, तिथे मी चित्र पाहिलं की तिथे सुद्धा लोकांची ऐकण्याची म्हणा, वाचनाची म्हणा प्रचंड भूक आहे. कारण मेंदू आपला जो आहे तो सतत काही ना काही त्याची मागणी असते, नवीन काय मिळालं पाहिजे असं ते त्याला वाटत असतं. मला आता हा सन्मान मिळाला अध्यक्षपदाचा, तर खरं तर मी कुरुंदकर गुरुजींनी मी कॉलेजमध्ये असताना, महाविद्यालयात असताना 1978 मध्ये असंच आकाशवाणीवर एक भाषण दिलेलं होतं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला होता की मला नांदेडमधून जगदीश कदम आणि दत्ता भगत यांच्याकडून माझ्या खूप अपेक्षा आहे. आणि तेव्हा माझ्या नरहर कुरुंदकर नावाच्या गुरुजींनी मला तो आशीर्वाद समजतो मी त्यांचा,
की त्यांना माझ्यामध्ये काहीतरी दिसलं असलं पाहिजे, त्याशिवाय एवढा मोठा व्यासंगी विद्वान माणूस मला तेव्हा काही वाटलं नाही. पण तो नंतर मला जाणवायला लागलं की गुरुजींनी माझ्यावर टाकलेली ही फार मोठी जबाबदारी आहे. छान सर. यानंतर असं की आता तुम्ही मगाशी सांगितलं कुरुंदकर सरासारखे तुमचे गुरुवर्य आहेत, यानंतर आणखी बरेचसे काही तुमचे साहित्य क्षेत्रामध्ये गुरु असतील? आहेत ना गुरु. म्हणजे आता भू द वाडीकर सर आहेत, त्यांना तर असंख्य किती कविता पाठ आहेत त्यांना. आज त्यांचं वय 90 वर्षाचे असले तरी त्यांना शेकडो कविता मुखोद्गत आहेत. आणि त्यामुळे कवितेला जीव कसा लावावा हे वाडीकर गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आता नाटकामध्ये काय असतं, आम्हाला 1978 मध्ये अस्मितादर्श साहित्य संमेलनाला दत्ता भगत सर मुंबईला घेऊन गेले आणि तिथे मग नाटक, सगळे साहित्य प्रकार हे आम्हाला जवळून पाहता आले. आम्हाला असं वाटलं की आपण सुद्धा मग नाटक लिहायला काय हरकत नाही, आपण सुद्धा प्रयोग नाटकात लेखनाचा प्रयत्न का करू नये. तेव्हा नाट्यलेखनाच्या संदर्भात असेल किंवा मग बाकी इतर आता अनेक मंडळींचा सहवास मला लाभला. आता ही घुमान ग्रंथयात्रा आहे ती आमच्याच प्रेरणेतून सुरू झालेली आहे. जे मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील नांदेडला आले होते आणि सहजच पंढरीनाथ बोखारांची आमची भेट झाली आणि आम्ही म्हटलं की हा प्रस्ताव त्यांच्या समोर ठेवला की अखिल भारतीय साहित्य संमेलनात नांदेडून हा नरसीपासून नामदेवांच्या की ही दिंडी घुमानपर्यंत गेली पाहिजे. आणि मग तेव्हापासून ती दिंडी सुरू झाली. आज सुद्धा हे लोक नानकसाईचे ही घुमान दिंडी घेऊन घुमानला गेलेले आहेत, जिथे नामदेवांचं वास्तव्य होतं, संत नामदेवांचं, त्या ठिकाणी. तेव्हा अनेकांचं अशा प्रकारचं मार्गदर्शन मला समृद्ध होण्याला कारणीभूत ठरलेलं आहे. आजच्या नवलेखकासाठी तुम्ही कोणता संदेश द्याल? मी संदेश आता काय झालं आजचे तर खरं तर मी कार्यकर्ता म्हणून सुद्धा मला काही कमीपणा वाटत नाही. अनेक छोटे मोठे कार्यक्रम आम्ही सुरुवातीच्या उमेदवारीच्या काळामध्ये केलेले आहेत. स्वतः सतरंजा उचलण्यापासून शब्दशिल्प नावाची एक चळवळ आमच्या भगवान अंजनेकर, निर्मल कुमार सूर्यवंशी या मित्रांनी सुरू केलेली होती. तर आम्ही त्या चळवळीतून पुढे आलेलो आहोत. लेखकाला असं नाही म्हणता येत की मी लिहितो तेच चांगलं तेच उत्तम. लेखकानं कसल्याही प्रकारचं करप्शन करता कामा नये. करप्शन याचा अर्थ असा की तुम्हाला तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा उत्तम शुचिता पाळता आली पाहिजे. मी जर भ्रष्टाचार करीत असेल आणि मीच जर भ्रष्टाचारावर लिहित असेल तर मला वाटतं ही गोष्ट त्या साहित्याच्या प्रांतामध्ये सगळ्यात निषेधार्ह, सगळ्यात वाईट आणि सगळ्यात हिणकस स्वरूपाची असेल. त्यामुळे लेखकानं काय करायचं, मला जे करायचं ना मी ते चांगल्या पद्धतीने माणूस म्हणून मी जगलो पाहिजे. आणि माणूस म्हणून कसं जगावं, मी जर चांगला जगत असेल तर तेवढं स्वच्छपणानं इतरांनी जगण्याचं भान त्यांना देण्याचा अधिकार मला प्राप्त होतो. तेव्हा नवोदित लेखकांनी चांगलं वाचावं आणि चांगलं वाचून समाजाचं दुःख कशा पद्धतीनं वेशीवर टांगता येईल यासाठी प्रयत्न करावेत. सर, चांगली माहिती तुम्ही श्रोते बंधूंना दिलेली आहे. 43व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तुम्ही अध्यक्ष आहेत. त्यानिमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होणार आहेत. त्यानिमित्तानं श्रोत्यांना तुम्ही चांगल्या पद्धतीनं आता सांगितलेलं आहे. सर्व साहित्यिकांना निश्चित या आपल्या चर्चेचा लाभ होईल अशी आशा करूया. सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. श्रोत्यांनो, येत्या 2 आणि 3 डिसेंबर 2023 रोजी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथं संपन्न होणाऱ्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्राध्यापक जगदीश कदम यांच्याशी प्राध्यापक नारायण शिंदे आणि गणेश धोबे यांनी केलेली बातचीत आता आपण ऐकलीत.